झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बॉलिवूडच्या काही स्पायसी न्यूज आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम सिनेमाचा सिक्वल येतोय हे स्पॉटलाइटच्या टीमनं तुम्हाला याआधीच सांगितलं होतं। सिंघमच्या पार्ट 2चं स्क्रिप्ट पूर्णतः वेगळं असल्याचं रोहित शेट्टीने म्हटलंय। इम्रान हाशमी सध्या चिंतेत पडलाय, अर्थात त्याचं कारणही तसंच आहे म्हणा। भट कॅम्पचा राज 3 रिलीजसाठी सज्ज झालाय आणि त्यामुळे इम्रान हाशमी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे। तर दुसरीकडे इम्रान एकता कपूरच्या एक थी डायन मध्ये प्रमुख भूमिका साकारतोय। त्यामुळे राज 3चं प्रमोशन आणि एक थी डायनचं शूट अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना इम्रानची तारेवरची कसरत होतीये। बॉलिवूडमध्ये सध्या आयटम नंबरची क्रेज आहे। शीला, मुन्नी आणि आता हिरोईन मध्ये करीनाने साकारलेल्या हलकट जवानीनंतर तर आयटम नंबर इज ऑन डिमांड। प्रत्येक अभिनेत्रीला एक तरी आयटम सॉन्ग करायचंय आणि आता या स्पर्धेत नेहा धुपियाई मागे नाहीये। साहेब बीबी और गँगस्टरच्या सिक्वल मध्ये नेहा आयटम नंबर करणार आहे। मात्र बॉलिवूड मध्ये टिकायचं असेल तर नुसता आयटम नंबर करून भागत नाही। रॉकस्टार सिनेमामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नर्गिस फकरी। मात्र पहिल्याच सिनेमानंतर नर्गिसला टेलिव्हिजनवर काम करण्याची इच्छा आहे। नर्गिसला एखादा टॉक शो होस्ट करायचा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगते। तसं पाहता रॉकस्टार मध्ये रणबीर आणि नर्गिसची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती। इतकंच नाही तर नर्गिसने सिनेमातली आपली भूमिकाही बऱ्यापैकी बजावली होती आणि असं असतानाही नर्गिसला टेलिव्हिजनवर यायची इच्छा आहे। दाल में कुछ तो काला है। ज्येष्ठ अभिनेते ए.के. हंगल यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे। पृथ्वी थिएटरमध्ये ए.के. हंगल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सिनेमा, नाटक आणि मालिकांमधल्या कलाकारांनी हंगल यांना श्रद्धांजली अर्पण केलीच, शिवाय त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला। तर काहींनी आपल्या ऍक्ट मधूनही त्यांना आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिली। झी 24 तास एक पाऊल पुढे।